कोथरूडचं बीड होण्यापासून वाचवा. पुण्यातल्या कोथरूडमध्ये चौकात लागलेले हे बॅनर. गेल्या काही दिवसात पुण्यात गुन्हेगारीच्या हादरवून सोडणाऱ्या घटना समोर आलेल्या आहेत. त्यानंतर आता कोथरूड परिसरात वाढलेल्या गुन्हेगारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर समस्त कोथरूड ग्रामस्थांकडून चौकात बॅनर लावण्यात आलेले आहेत. कोथरूडचं बीड होण्यापासून वाचवा असे आशयाचे बॅनर लावून कोथरूडमधल्या गुन्हेगारीला चाप बसवण्याचं तसंच जयंती आणि उत्सवांच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांना रोखण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आलेली आहे. या संदर्भात समस्त गावकरी मंडळींकडून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन सुद्धा देण्यात आलेलं आहे. कोथरूड भागातल्या भेलकेनगर चौकात 19 फेब्रुवारीला देवेंद्र जोग यांना गुंड गजा मारणे आणि त्याच्या टोळीतल्या सराईत गुन्हेगारांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणात पोलिसांनी गजा मारणे आणि टोळीतल्या 5 जणांना अटकही केली. ही घटना ताजी असतानाच कोथरूड भागातल्या शास्त्रीनगर परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर गोळीबार करून कोयत्यानं तलवारीनं हल्ला करण्यात आला. या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. कोथरूड परिसरात एकापाठोपाठ घडलेल्या या 2 घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यामुळे ग्रामस्थांकडून बॅनर लावून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन करण्यात आलंय. आज कोथरूडमध्ये दिसणाऱ्या या संतापाचं लोण उद्या संपूर्ण पुण्यातही दिसू शकतं. त्यामुळे पोलीस गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर पावलं उचलणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.